बघा आज भाटी आयोग याबद्दल मी माहिती देणार आहोत. भाटी आयोग काय? भाटी आयोग. आता भाटी आयोग हा ओबीसी संबंधी येतो. कशा संबंधी येतो? ओबीसी संबंधी येतो. लक्षात घ्या. 20 जुलै बघा थोडंसं क्लीन मध्ये इकडे तिथे जागा नसल्यामुळे हे वेगळं भाग आहे आणि 20 नंतर येईल. ओके. आता बघा 20 जुलै 2020 सर्वोच्च न्यायालयाने जयंत कुमार भाटिया आयोग स्वीकारला होता. कोण स्वीकारला होता? सर्वोच्च न्यायालयाने 20 जुलै. बघा प्रश्न येतात कसे त्या संबंधी आपलं सरळ सरळ एक्झाम ओरिएंटेड आपल्याला विचार करायचा आहे. ओके. 20 जुलै 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय जयंत कुमार भाटिया हा आयोग स्वीकारला होता. बघा याची याचिका दाखल केली होती राहुल वाघ. कोण केली होती याचिका दाखल? राहुल वाघ याचिका दाखल केली होती. कसं? आता आयोग जयंत कुमार भाटिया हा आयोग आहे पण त्याची याचिका टाकावं लागेल ना आपल्याला सर्वोच्च न्यायालयाकडे. तसं काय होणार आहे काय? नाही. आणि हा केंद्राचा आयोग होता. ठीक आहे. तर हे 2021 मध्ये याची याचिका टाकली देण्यात आली होती आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या विरोधात होतं. काय होतं? हा विरोधात. ठीक आहे. त्यानंतर बघा याच्या अध्यक्षखाली जयंत कुमार भाटिया यांच्या अध्यक्षखाली हा आयोग नेमण्यात आलेला होता. आणि जयंत कुमार भाटिया आहे कोण हे महत्वाचं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव होते. कोण होते? महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षखाली हा नेमण्यात आलेले आहे. मग कदाचित आपल्याला प्रश्न विचारला यांच्या अध्यक्षखाली आहे पण अध्यक्ष कोण? तर जयंत कुमार भाटिया हे अध्यक्ष होते. आणि याची संस्था म्हणजे बार्टी थ्रू हा काय करण्यात आला होता? हा आयोग. संस्था कोणती? बार्टी. ओके. तुम्हाला माहिती आहे बार्टीचे बरेचसे स्कीम असतात आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा. ओके. हे झालंय. त्यानंतर बघा आता ह्या भारतीय आयोगाचा प्रवास कसा झाला तो बघू शकतो आपण. भारतीय राज्यघटनेत ओबीसी असा शब्दच नव्हता. काय नव्हता? बघा ओबीसी हा शब्दच नव्हता भारतीय राज्यघटनेत. तो नव्हताच. आता तर तो होता बीसीसी. काय होता? बीसीसी म्हणजे नागरिकांचा मागास वर्ग. काय होता? नागरिकांचा मागास. ओबीसी हा शब्द नव्हता तर तो कोणता होता? बीसीसी म्हणजे नागरिकांचा मागास वर्ग असा होता. आणि केंद्र सरकारने काय केलं मग 73 आणि 74वी घटना दुरुस्ती तुम्हाला माहिती असेल केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही म्हणा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत त्या राजकीय आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. काय झालं होतं? 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार यांना राजकीय आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. मग यांना कोणांना? तर यामध्ये महिला कसं घेतलं होतं? ओबीसी एससी एसटी. कोण? महिला ओबीसी एससी एसटी हे आरक्षण देण्यात आले होते. काय कशानुसार? केंद्र सरकारचे 73 आणि 74व्या घटना दुरुस्ती. आता हे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणावर निश्चित करण्यात आले होते. कशा? लोकसंख्येच्या प्रमाणावर. पण लोकसंख्येच्या प्रमाणावर हे निश्चित करण्यात आले होते तर यासाठी एससी आणि एसटी लाच लागू होते. कोणाला होतं? एससी आणि एसटी ला लागू होतं. ओबीसी ला नव्हतं. तसं पहा आता लोकसंख्येच्या प्रमाणावर जागा वाटप असतात. लोकसभेचे असतात, विधानसभेचे असतात. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेत सुद्धा असतात. ओके. तर ओबीसी हे लोकसंख्येच्या प्रमाणात हे लागू झालं नव्हतं. मग कालांतराने काय झालं? घटनेनुसार ओबीसी सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेले त्यांच्यासाठी स्वतंत्र आयोग करण्यात आले. पण हा ओबीसी जो समाज आहे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे यासाठी काय केलं होतं? हे स्वतंत्र आयोग ठरवला. कोणता? स्वतंत्र. मग पुढे काय झालं? अजून याच्यात तर असं पुढे ओबीसी साठी काकासाहेब कालेलकर. कोण? काकासाहेब कालेलकर. लक्षात ठेवा हा शब्द महत्त्वाचा आहे. ओबीसी साठी कोण? काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात आला. लक्षात ठेवा पहिला मागासवर्ग आयोग कोण स्थापन केला असा प्रश्न आला तर काकासाहेब कालेलकर. आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला तर काकासाहेब कालेलकर असा प्रश्न लक्षात ठेवायचा. आता या आयोगाने एससी एसटी ओबीसींना मिळून 70% लोकसंख्या आहे असं सांगितलं होतं. मग एससी आणि ओबीसी या सर्वांची मिळून किती टक्के लोकसंख्या आहे देशात? 70% लोकसंख्या असं या आयोगानं सांगितलं होतं. कोणत्या? तर काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली बसलेला जो आयोग बनला होता त्यांनी हे सांगितलं होतं. बरोबर. त्यानंतर बघा पुढे मंडल आयोगाने देशात 50% ओबीसी संख्या आहे असे म्हटलं होतं. कोणत्या आयोगाने? मंडळ आयोग. हा सुद्धा आपल्याला अभ्यासाला भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. ओके. मंडळ आयोगाने काय म्हटलं होतं की 50% ओबीसी आहेत आपल्या देशात असं त्यांनी सांगितलं होतं. कुठं? देशात. ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथे एक जरासा महत्त्वाचा पॉइंट असा हवा होता. मंडळ आयोगाने 1931 मध्ये आलेला जात जनगणनेचा आधार घेतला होता. काय घेतला होता? बघा मंडळ आयोगाने जात जनगणनेचा आधार घेतला होता. तो घेतला होता 1931 चा. केव्हाचा घेतला होता? 1931 चा. मग 1984 मध्ये 94 काय 1984 मध्ये ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये
राजकीय आरक्षण देण्यात आले. पहा ओबीसीला काय तर राजकीय आरक्षण नव्हतं, लक्षात ठेवा काय नव्हतं, राजकीय आरक्षण नव्हतं, आपण इथं बोललो होतो. ठीक आहे. तर यांना 1984 मध्ये 94 मध्ये सॉरी 84 म्हणण्यात आलं. 94 मध्ये काय देण्यात आलं होतं, ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात आले होते. लक्षात ठेवा कोणतं, राजकीय आरक्षण देण्यात आले. तर मंडळ आयोगाच्या आधाराने 2020 मध्ये हे सुरू झालं. हे राजकीय आरक्षण कधी भेटलं, मग कोणाच्या आधाराने भेटलं तर मंडळ आयोग, आणि 2020 मध्ये हे सुरू झालं. आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राजकीय आरक्षण विरोध, आता कसं असते, एक जण कोणी चांगलं काम करत असेल तर चांगलं आहे की वाईट आहे तेच नाही, कोणी काम करत असेल तर त्याला विरोध कोणी करत असतात. मग यामध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राजकीय आरक्षण विरोधात के कृष्णमूर्ती यांनी आव्हान केले होते. कोण केलं होतं, तर असा प्रश्न आला तर के कृष्णमूर्ती यांचं आव्हान होतं. यांनी राजकीय आरक्षणाविरोधात काय केलं होतं, आव्हान केलं होतं. त्यानंतर बघा की ओबीसी आरक्षणाची ट्रिपल, हे बघा ओबीसी खरंच राजकीय दृष्ट्या मागास आहे काय हे चेक करायचं होतं. काय ओबीसी समाज आहे, पण जनरली कसं ओबीसी समाज मोठा आहे, त्याच्यात ओबीसी समाज हा खरंच मागास आहे का, तर ओबीसी समाज बऱ्याचशा जाती धर्म आहे, तुम्हाला माहिती असेल, धर्म सॉरी जात आहेत, काय आहे, बऱ्याचशा जाती आहेत, त्यातल्या काही जाती प्रगत आहे, काही नाही आहे. त्या कारणास्तव काय झालं, हा खरंच राजकीय दृष्ट्या मागास आहे का हे चेक करणं चालू केलं तरी त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक सूचना काढली होती, आणि ते ट्रिपल टेस्ट हे सर्वोच्च न्यायालयाने सूचना काढली होती. काय केली होती, सर्वोच्च न्यायालयाने सूचना काढली होती. बघा मग महाराष्ट्राने ओबीसी आरक्षणाची ट्रिपल टेस्ट न केल्यास ओबीसी राजकीय आरक्षण स्थगित निवडणुकीला स्थगित दिली होती. बघा मग महाराष्ट्राने काय केले होते, याची हे केलं नाही, ट्रिपल टेस्ट केली नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात हे काय केलं होतं, ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. काय देण्यात आली होती, स्थगिती. त्यानंतर बघा या आयोगाने म्हणजे कोणता, भाटी आयोगाने ओबीसींना 27% आरक्षण देण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयात केली होती. माहिती आहे ना, आता आपल्याला 27% आरक्षण देण्याची ही काय केली होती, शिफारस केली होती. अशा प्रकारे हा भाटी आयोग आहे, आणि याच्यावर जे मी क्वेश्चन आता तुम्हाला डार्क केले आहे हे क्वेश्चन येण्यासारखे आहेत, आणि परीक्षेला हे विचारू शकतात की भाटी आयोग कोणाचा व कोणाच्या अध्यक्षतेखाली झाला, किंवा भाटी आयोग कशावर आधारित आहे, ओबीसी साठी आहे. मग त्यानंतर काकासाहेब कानेटकर यांचा कोणता पहिला मागासवर्ग आयोग, हा क्वेश्चन तुम्हाला मंडळ आयोग. ओके, मंडळ आयोगाच्या मदतीने काय झालं, 1984 ओबीसीला राजकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय भेटलं होतं, आरक्षण भेटलं राजकारणात. हे सर्व तुम्हाला आम्ही छोट्याशा व्हिडिओ मध्ये सांगितलं.